चला तर आज आपण पवित्र प्रणाली आणि शिक्षक सेवक आणि शिक्षक सेवक भरती 2025 संदर्भात आलेलं 6/8/2026 रोजीचं जे महत्त्वाचं अपडेट आहे, तर त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणक प्रणाली आधारित शिक्षक सेवक व शिक्षक सेवक भरती शिक्षक अभिज्ञता बुद्धिमापन चाचणी परीक्षा 2025च्या ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. तर सदर ऑनलाईन चाचणी 25 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीमध्ये एकूण 2,28,808 उमेदवार नोंदणी केली होती. सदर पैकी 2,11,308 उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले. प्रमाणपत्र पूर्ण केलेले उमेदवार 1,70,108 आहेत. तर शिक्षक अभिज्ञता बुद्धिमापन चाचणी 2025 मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयत्ता 1ली ते 12वी करता शिक्षण सेवक आणि शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. सदर भरती ही त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे व त्यासाठीचे शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन 80% पदासाठी करण्यात शासनानुसार नियोजित आहे. तर त्यानुसार ही जी भरती प्रक्रिया आहे, जिल्हा परिषदेच्या 13,352, मनपाच्या 1,954, नगरपालिकाच्या 280 आणि खाजगी शिक्षण संस्थाच्या 12,148 असे एकूण 30,209 रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. तर जिल्हा परिषदेच्या एकूण जागा ज्या आहेत 13,351 आहेत. महानगरपालिकेचे 280 आहेत. नगरपालिकेच्या 280 शाळा आहेत. महानगरपालिकेचे 1,954 आहेत. आदिवासी विकास विभागामधल्या शाळा 2,421 आहेत. शासकीय विद्यावेतन असलेल्या 54 आहेत आणि खाजगी शिक्षण संस्थेच्या 1,819 अशा 19,881 अशा ज्या मुलाखतीशिवाय पदभरती जी आहे तर ती असणार आहे. आणि जाहिरातीनुसार एकूण जागा ज्या आहेत 30,209 असणार आहेत. ही जी भरती प्रक्रियेची मागणी जी आहे ते शासनाद्वारे प्राप्त झालेली आहे. तर लवकरच ही भरती प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे. याच्यामधले 1ली ते 5वीपर्यंत 14,320, 6वी ते 8वीपर्यंत 10,012, 9वी-10वीसाठी 5,513 आणि 11वी-12वीसाठी 3,064 अशा एकूण 30,209 पदासाठीची भरती प्रक्रिया जी आहे तर पवित्र पोर्टल अंतर्गत आयोजित करण्यात येणार आहे. तर पदनिहाय पसंती क्रम नमूद करून दिनांक 6/8/2026 ते 11/8/2026 पर्यंत दिलेल्या मुदतीत लॉक करणे आवश्यक असणार आहे. त्या संदर्भातलं आलेलं पवित्र पोर्टल अंतर्गतचे जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेले होते. पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमानुसार कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर द वॉचिंग.